श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. धनत्रयोदशीला तुम्ही काहीही करू नका, पण ही वस्तू खरेदी करा. देवी लक्ष्मी तुमच्या घरात उपस्थित असेल. धनत्रयोदशीच्या शुभ सणाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. प्रिय भक्तांनो, धनत्रयोदशीला ही अमूल्य वस्तू घरी आणा. तुमच्या आयुष्यातून दुःख आणि वेदनांचे सर्व चिन्ह नाहीसे होते. देवी लक्ष्मी धावत येईल. ती तुमच्या घरात उपस्थित राहील. तुमच्या समस्या रात्रीतून सुटतील. तुम्हाला ती वस्तू मिळेल ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे आस धरत होता. तुम्ही जे काही मागाल ते तुमच्या चरणी असेल. तुमचे कोणतेही काम असे नसेल जे पूर्ण होणार नाही. इतके पैसे येतील की तुम्हाला नवीन तिजोरी खरेदी करावी लागेल, कारण ही वस्तू खूप शक्तिशाली आणि चमत्कारिक असणार आहे. आणि धनतेरसला या वस्तू खरेदी करणे म्हणजे केकवर आईस लावण्यासारखे असेल. मित्रांनो, धनतेरस हा फक्त कोणताही सामान्य सण नाही, तर हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या काळ्या पंधरवड्याच्या 13व्या दिवशी देशभरात धनतेरसचा शुभ सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. धनतेरसचा हा सण देवी लक्ष्मी तसेच भगवान गणेश आणि भगवान धन्वंतरी यांना समर्पित आहे. धनतेरसच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश, भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर यांना विशेष प्रार्थना केली जाते. दिवाळी देखील धनतेरसला सुरू होते. दिवाळीचा 5 दिवसांचा उत्सव 5 दिवस चालतो आणि भाऊबीजला संपतो. अशा परिस्थितीत सर्वांना माहिती आहे की धनतेरस हा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी काळा पंधरवडा साजरा केला जातो. पण कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल की दरवर्षी धनतेरस हा सण का साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व काय आहे? जर तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करू नका, मी तुम्हाला सांगते. तर बंधूंनो, धार्मिक श्रद्धेनुसार कार्तिक महिन्याच्या 13व्या दिवशी धनतेरसला समुद्र मंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी अमृताच्या भांड्यासह प्रकट झाले. या कारणास्तव या तिथीला धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते. आणि मान्यतेनुसार भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. म्हणून धनतेरसच्या शुभ दिवशी विष्णूची प्रिय देवी लक्ष्मी, धनदेवता कुबेर आणि मृत्यूदेवता यमराज यांच्यासह भगवान धन्वंतरींची पूजा करण्याची प्रथा आहे. याशिवाय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून प्रकट झाले, त्यांच्या हातात अमृत कलश असल्याने या दिवशी भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच धनतेरस सणाच्या दुसऱ्या दिवशी छोटे दिवाळी किंवा नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. शास्त्रानुसार भगवान धन्वंतरीची पूजा केल्याने चांगले आरोग्य मिळते आणि व्यक्तीला ऊर्जा मिळते आणि घरात पैशांचा प्रवाह सतत राहतो. याशिवाय प्रिय भक्तांनो, धनतेरसचा सण खरेदीसाठी ओळखला जातो, कारण धनतेरसला खरेदी केलेली प्रत्येक वस्तू शाश्वत पुण्य इतकीच फळ देते आणि अनेक पट फळ मिळते. अशा परिस्थितीत धनतेरसच्या शुभ प्रसंगी लोक बहुतेकदा सोने चांदी किंवा सोने चांदीपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करतात, कारण धनत्रयोदशीला सोने आणि चांदी खरेदी करणे हे घरात लक्ष्मीच्या उपस्थितीचे लक्षण मानले जाते. सोने खूप महाग असल्याने काही मोजकेच लोक सोने आणि चांदी खरेदी करू शकतात. जे लोक दररोज हजारो किंवा लाखो रुपये कमवतात त्यांना ते सहज परवडते. तथापि काही लोक कठोर परिश्रम करूनही फक्त काही रुपये कमवतात आणि ते पैसे इकडे तिकडे खर्च होतात, काहीही शिल्लक राहत नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाची इच्छा असते की देवी लक्ष्मी त्यांच्या घरी भेट दे, त्यांच्या आयुष्यात आनंद आणो, त्यांची संपत्ती वाढवो आणि त्यांचे भाग्य उजळवो. परंतु हे प्रत्येकासाठी घडत नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रामध्ये काही गोष्टींचे वर्णन केले आहे, ज्या कोणीही श्रीमंत किंवा गरीब खरेदी करू शकतो आणि त्यांचे सुप्त भाग्य उजळवू शकतो. तसेच बंधू आणि भगिनींनो, या वस्तू खरेदी केल्याने सोने आणि चांदी खरेदी करण्यासारखेच फायदे होतील, कारण प्राचीन काळापासून या वस्तू अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक मानल्या जातात. धनतेरसच्या शुभ सणावर या वस्तू खरेदी केल्याने देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी धावत येईल, तुमच्या घरात कायमचे वास करेल आणि रात्रीतून तिच्या भक्तांचे कल्याण करेल. ती तुमचे भाग्य उंचावेल आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही.
धनतेरसला ही वस्तू घरी आणल्याने तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत आहात ती तुमच्या पायाशी येईल. तुम्हाला हवा असलेला जोडीदार तुम्हाला मिळेल. जर तुम्ही कर्जाच्या समस्येचा सामना करत असाल आणि कर्ज वाढतच राहिले तर ही वस्तू खरेदी केल्याने सर्वात मोठ्या समस्या देखील क्षणार्धात सोडवता येतील. तर प्रिय भक्तांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2025मध्ये धनतेरसचा शुभ सण कधी आहे हे सांगणार आहे. पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे, धनतेरस पूजा पद्धत काय आहे, देवी लक्ष्मीला चुंबकासारखे आकर्षित करण्यासाठी आणि जीवन आनंदी करण्यासाठी धनतेरसला कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आणि घरी आणायच्या हे देखील आपण शिकू. मी धनतेरसच्या यमदीपकाचे महत्त्व देखील समजावून सांगेन. ते कसे आणि कोणत्या दिशेने प्रज्वलित करावे. कारण मित्रांनो, धनतेरसचा सण यमदीपकाशिवाय अपूर्ण मानला जातो. म्हणून भक्तांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घरी येते आणि तुमचे जीवन आनंदाने भरतील आणि तुमच्या आयुष्यात असे शुभ परिणाम दिसतील ज्याची तुम्ही कधीही कल्पना केली नसेल. पण त्याआधी जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदी राहावे, तुम्ही निरोगी राहावे, देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश महाराजांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहावे असे वाटत असेल तर तुमच्या भक्तीने या व्हिडिओला एक गोल्ड लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये भक्तीने आणि खऱ्या मनाने जय लक्ष्मी माता लिहा. जय गणेश महाराज आणि भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीप्रती तुमची भक्ती व्यक्त करा. याशिवाय ही माहिती तुमच्या मित्रांना, भावांना, बहिणींना, मोठ्यांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल आणि त्यांनाही फायदा होईल. चला तर मग प्रथम चर्चा करूया की 2025मध्ये यावेळी धनतेरसचा शुभ सण कधी आहे, पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे. तर मित्रांनो, धनतेरसचा सण कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. अशा परिस्थितीत यावेळी त्रयोदशी तिथी शनिवार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 सुरू होईल आणि रविवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 2025मध्ये यावेळी धनतेरसचा सण शनिवार 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल. हो भक्तांनो, यावेळी धनतेरसचा सण शनिवारी आहे आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. हा एक विशेष योगायोग आहे आणि यावर्षी धनतेरस देखील शनिदेवाच्या प्रभावाखाली असेल. म्हणून आज शनिवार असल्याने आणि तुम्ही या वस्तू खरेदी करत असल्याने तुम्हाला शनिदेवाचा आशीर्वाद मिळेल आणि शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावांपासून आणि दुष्परिणामांपासून मुक्त व्हाल. शिवाय धनतेरसला देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर देव आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या पूजेशिवाय धनतेरसचा सण अपूर्ण आहे. म्हणून पूजेसाठी शुभ मुहूर्त लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून यावर्षी धनतेरसच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:16 ते रात्री 8:20 असेल. पूजेचा एकूण कालावधी 1 तास 4 मिनिटे असेल. या काळात तुम्ही धनाची देवी लक्ष्मी, धनाचा देवता कुबेर आणि आरोग्याचा देवता धन्वंतरी याची पूजा करू शकता, जेणेकरून त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि तुमचे जीवन आनंदी आणि निरोगी होईल. धनतेरसच्या खरेदीसाठी शुभ वेळेबद्दल बोलायचे झाले तर शनिवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:50 ते 10:33 शुभ वेळ असेल. दुसरा शुभ वेळ सकाळी 11:43 ते दुपारी 12:28 असेल. तिसरा शुभ वेळ संध्याकाळी 7:16 ते रात्री 8:20 असेल. मित्रांनो, तुम्ही या 3 शुभ वेळेपैकी कोणत्याही वेळी खरेदी करू शकता. या शुभ वेळेत खरेदी केल्याने शाश्वत पुण्याइतकेच फळ मिळते. या व्यतिरिक्त धनतेरसला प्रदोषकाळ 5:48 ते 8:20 आणि वृषभ काळ 7:16 ते 9:11 असेल. शिवाय बंधू आणि भगिनींनो, धनतेरसला यमदीपक प्रज्वलित करणे अत्यंत शुभ मानले जाते.
आणि यमदीपक प्रज्वलित करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. यमदीपक भगवान यमाला समर्पित आहे, म्हणून धनतेरसला यमदीपक प्रज्वलित करण्याचा शुभ काळ संध्याकाळी 5:48 ते 8:20 असेल. या शुभवेळी यमदीपक प्रज्वलित केल्याने तुम्ही भगवान यमाचे आशीर्वाद मिळवू शकता आणि अकाली मृत्यू टाळू शकता. मित्रांनो, असे मानले जाते की धनतेरसला कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे अकाली मृत्यूपासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर यमदीपक प्रज्वलित केला जातो. याला यमदीपदान म्हणतात आणि त्रयोदशीच्या रात्री या धार्मिक विधी भक्ती आणि विधींनी केला जातो. प्रिय भक्तांनो, आता आपण धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी, भगवान गणेश, कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा कशी करायची ते शिकूया. विधी काय आहे तर भक्तांनो, धनत्रयोदशीला ब्रह्ममुहूर्तावर जागे व्हा, शुद्ध पाण्यात थोडे गंगाजल घाला, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास लाल किंवा पिवळे कपडे घाला, कारण हे देवी लक्ष्मीचे आवडते रंग आहेत. नंतर स्नान आणि ध्यान केल्यानंतर मंदिरात जा. तुमचा डावा हात पाण्याने भरा आणि ते स्वतःवर आणि तुमच्या सभोवतालच्या परिसरावर शिंपडा. पुढे बंधूंनो, उत्तरेकडे तोंड करून एक व्यासपीठ ठेवा आणि त्यावर लाल कापड पसरवा. तथापि तुम्ही ज्या ठिकाणी व्यासपीठ ठेवत आहात ती जागा पूर्णपणे स्वच्छ करा आणि लाल कापड नवीन आणि शुद्ध असावे. त्यानंतर सर्वत्र गंगाजल शिंपडा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात गंगाजल शिंपडा आणि भगवान कुबेराची मूर्ती किंवा मूर्ती स्थापित करा. कुबेरांसह भगवान गणेश, देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमा देखील स्थापित करा. पूजा करताना सर्व देवतांना भक्ती आणि खऱ्या मनाने विहित विधींचे पालन करून पवित्र धागा, मोळी अर्पण करा. नंतर रोली, गोड भात, तांदळाचे दाणे, सुपारी, मिठाई, फळे, फुले आणि इत्यादी इतर वस्तू अर्पण करा. सर्व वस्तू शुद्ध असल्याची खात्री करा, अन्यथा फायदा होण्याऐवजी तुमचे मोठे नुकसान होईल. भक्तांनी त्यांच्या श्रद्धेनुसार कुबेराच्या वस्तू अर्पण कराव्यात. पूजा करताना चांदीचे नाणे आणि नारळ ठेवावे, कारण हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात आणि त्यांची स्थापना अत्यंत शुभ मानली जाते. यानंतर भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मी चालीसा पठण करा आणि तुपाच्या दिव्याने आरती करा. पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटून घ्या आणि तो स्वतः घ्या. शक्य असल्यास रात्री जागरण देखील ठेवा. यानंतर संध्याकाळी मुख्य गेटवर आणि अंगणात दिवे लावा, कारण या दिवसापासून दिवाळीचा सण होतो. आणि तुम्हाला हे माहीत असेलच, आणि ज्या घरात दिवे लावले जातात त्या घरात देवी लक्ष्मी आकर्षित होते. तर ही धनतेरसची पूजा पद्धत होती. आता आपण ज्या गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत होतो त्याबद्दल जाणून घेऊया. धनतेरसला कोणती चमत्कारिक वस्तू खरेदी करावी ज्यामुळे तुमचे झोपेचे भाग्य उजळेल, नशीब सूर्यासारखे चमकेल, जीवनातून दुःख आणि वेदनांचे सर्व निशाण नाहीसे होतात आणि तुम्हाला देवी लक्ष्मीचे अमर्याद आशीर्वाद मिळतात. पण बंधू आणि भगिनींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर मी तुम्हा सर्वांना विनंती करते की या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता असे लिहा. नंबर 1, भांडी. प्रिय भक्तांनो, धनत्रयोदशीच्या शुभप्रसंगी भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. कारण जेव्हा समुद्रमंथनाच्या वेळी धन्वंतरीचा जन्म झाला तेव्हा त्याच्या हातात अमृत कलश होता, ज्यामुळे धनत्रयोदशीला भांडी खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. अशा परिस्थितीत तुम्हाला काय करायचे आहे ते काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, तुमच्या घरात असलेल्या तुटलेल्या किंवा घाणेरड्या जुन्या भांड्यांच्या जागी नवीन भांडी खरेदी करा. अशा परिस्थितीत तुम्ही तांबे, पितळ, चांदीपासून बनवलेली भांडी खरेदी करू शकता, कारण हे धातू देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि जिथे ही भांडी ठेवली जातात तिथे देवी लक्ष्मी देखील कायमचा वास करते. म्हणून धनत्रयोदशीला या धातूंपासून बनवलेली भांडी खरेदी करा आणि ते घरी आणा आणि धनत्रयोदशीच्या दिवशी भक्तीने या भांड्यामध्ये देवी लक्ष्मीला अन्न अर्पण करा. असे केल्याने तुमचे दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदलेल.
तुमचे जे काही काम अनेक वर्षापासून पूर्ण होत नाही तेही क्षणात पूर्ण होईल. क्रमांक 2. भोपळा. प्रिय भक्तांनो, धनत्रयोदशीच्या दिवशी भोपळ्याची भाजी बनवणे खूप शुभ मानले जाते. कारण भोपळा हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि ही भाजी देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर भोपळ्याची भाजी खरेदी करायची आहे आणि नंतर ती भाजी घरी मोठ्या भक्ती आणि शुद्धतेने तयार करायची आहे. आणि भाजी तयार केल्यानंतर ती देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे. बंधूंनो, जेवण दिल्यानंतर तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचे आहे. मित्रांनो, तुम्ही ते प्रसाद म्हणून सेवन करावे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनाही द्यावे. याशिवाय कुटुंबातील ज्या व्यक्तीची तब्येत खराब आहे त्याने विशेषतः ही भाजी खावी. असे मानले जाते की ते खाल्ल्याने आरोग्य सुधारते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.